नमस्कार, मी डॉक्टर दर्शन मंत्री, दमा व छातीरोग तज्ज्ञ. मी कल्याण नर्सिंग होम पदमपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे मागील 4 वर्षापासून कार्यरत आहे. दमा जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी मे महिना हा जागतिक दमा महिना म्हणून मानला जातो. आपल्या देशात जवळपास 35 दशलक्ष रुग्णांना दमा सारख्या गंभीर आजारांचा त्रास होत असून दुर्दैवाने दम्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत हा जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे. आता थोडक्यात दमा म्हणजे काय ते बघूयात. दमा म्हणजे फुफ्फुसांचा गंभीर आजार आहे, ज्यामध्ये फुफ्फुसांचा श्वसनमार्ग अरुंद होतो आणि त्याला सूज येते. परिणामी श्वास घेण्यामध्ये अडथळा येऊन दम लागतो. छातीत घरघर होणे, खोकला येणे, छाती घट्ट आवळल्यासारखं वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे इत्यादी दम्याची काही लक्षणे दिसून येतात. दमा हा सामान्यपणे ॲलर्जी, धूळ, प्रदूषण, थंड हवा यांसारख्या गोष्टींमुळे जास्त बळावतो. यंदाच्या वर्षी जागतिक दमा दिनानिमित्त दम्यावर नियंत्रण मिळवण्याचे घोषवाक्य आहे, सर्वांसाठी इनहेल्ड उपचार सुलभ करणे. मेक इनहेल्ड ट्रीटमेंट ॲक्सेसिबल फॉर ऑल. त्यामुळे चिंतेची कोणतीही बाब नसावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेल्या औषधांचा समतोल राखून दमा पूर्णपणे नियंत्रणात ठेवू शकतात. धन्यवाद.